नमस्कार, स्वागत आहे आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। पोलीस पाटील भरती 2025 185 पदांसाठी पोलीस पाटील पदांची भरती निघालेली आहे। ही भरती जालना जिल्ह्यासाठी निघालेली आहे। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जालना जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पात्र उमेदवारांकडून पोलीस पाटील या पदासाठी ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जालना जिल्ह्यातील जालना उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पुढे ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे, अर्ज मागवण्यात येत आहेत। या भरतीची PDF ची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांनी आपल्याला ऑफिशियल वेबसाईटद्वारे अर्ज करण्यास सांगितले आहेत। पुढे आपण पाहूयात अर्ज करण्याचा कालावधी। ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 15 सप्टेंबर वेळ दुपारी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे। त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 असणार आहे। त्यानंतर पात्र व अपात्र उमेदवारांच्या अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 1/10/2025 ते 2/10/2025 असणार आहे। त्यानंतर हॉल तिकीट म्हणजेच प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक आहे 6/10/2025 ते 12/10/2025। त्यानंतर लेखी परीक्षेचा दिनांक असणार आहे 12/10/2025। त्यानंतर ॲन्सर की प्रसिद्ध करण्याचा दिनांक 12/10/2025, म्हणजेच ज्या दिवशी लेखी परीक्षा होणार आहे त्याच दिवशी तुमचा फर्स्ट ॲन्सर की प्रसिद्ध करण्याचा दिनांक सुद्धा तोच आहे। त्यानंतर फायनल ॲन्सर की आणि लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्याचा दिनांक सुद्धा एकाच दिवशी ठेवण्यात आलेला आहे। 14/10/2025 सकाळी 10 वाजता लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध होणार आहे। लेखी परीक्षे जाहीर झाल्यानंतर मुलाखतीचा दिनांक तुम्हाला कळवण्यात येईल। या भरतीसाठी आवेदन शुल्क असणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी 800 रुपये असणार आहे, तर आरक्षित आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी रुपये 600 इतके असणार आहे। या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे। अर्जदार हा किमान 10वी म्हणजेच SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। वयोमर्यादा अर्जदारांचे दिनांक 30/9/2025 रोजीचे वय विचारात घेतले जाईल, म्हणजेच 25 वर्षापेक्षा कमी नसावे व 45 वर्षापेक्षा जास्त नसावे। वयोमर्यादा आहे 25 वर्ष ते 45 वर्ष। पोलीस पाटील पदांकरिता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही, म्हणजेच सर्वांसाठी 25 वर्ष तर 45 वर्षापेक्षा जास्त नसावे। पुढे त्यांनी आपले सांगितले, अर्जदार हा संबंधित गावाचा स्थानिक व कायम रहिवासी असावा व तहसील कार्यालयाकडून वय व अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे। अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक सुद्धा नमूद करावा। त्याच्यानंतर अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे, म्हणजेच तुमच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा। मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरताना सर्व PDF मधील व्यवस्थित योग्य ती माहिती वाचून नंतरच अर्ज करावा। या PDF ची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पुढे आपण पाहूयात परीक्षेचे स्वरूप। पदाचे नाव आहे पोलीस पाटील। लेखी परीक्षा 80 गुणांची असणार आहे आणि तोंडी परीक्षा म्हणजेच मुलाखतीसाठी 20 गुण असणार आहेत। एकूण गुण 100 असणार आहेत। लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे राहील। पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल। प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा राहील। लेखी परीक्षेचे प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल। त्याच्यानंतर आपण पाहूयात कोणकोणत्या विषयांवर ही परीक्षा आधारित असणार आहे। लेखी परीक्षा इयत्ता 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल। या परीक्षेमध्ये विषय असणार आहेत सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असेल। नंतर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे
लेखी परीक्षेकरिता किमान गुण 80 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 36 गुण म्हणजेच 45% प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र ठरतील. म्हणजेच 80 गुणांची जी लेखी परीक्षा होणार आहे त्यामध्ये तुम्हाला 36 गुण मिळवणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला तोंडी परीक्षेत बोलावले जाईल. त्यानंतर मित्रांनो, निवड कार्यपद्धती, अटी व शर्ती त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. ह्या सर्व अटी व शर्ती PDF मध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही सर्व व्यवस्थितपणे वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर मित्रांनो, त्यांनी आपल्याला दिलेले आहे कोणकोणत्या गावात पोलीस पाटील पदाच्या किती जागा रिक्त आहेत, ते सर्व माहिती आपल्याला त्यांनी पुढील प्रमाणे दिलेली आहे. जर तुमच्या या लिस्टमध्ये जर तुमच्या गावाचं नाव तुम्हाला दिसत असेल तर त्यानुसार तुम्ही तुमच्या गावात पोलीस पाटील या पदासाठी अर्ज भरू शकता. सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी प्रवर्गानुसार किती जागा रिक्त आहेत, किती प्रवर्गानुसार किती जागा रिक्त आहेत ते सर्व तपशील दिलेला आहे. 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे. गरजू उमेदवारांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चला तर मित्रांनो, लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.